नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अंतर्गत इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेमधील विषय गणित मधील घटक संख्यारेषा आज आपण इथं अभ्यासूया. संख्यारेषेच्या माध्यमातून आपण संख्यारेषेवरती धनपूर्णांक संख्या आणि ऋणपूर्णांक संख्या यांची कशाप्रकारे मांडणी केली जाते हे आपण पाहूया. घटक संख्याज्ञान, उपघटक संख्यारेषा. विद्यार्थ्यांनी खालील इमेजमधील माहिती आपल्या वहीमध्ये नोंद करून ठेवावी. बघा, इमेजमध्ये इथं संख्यारेषा दाखवलेली आहे. या संख्यारेषेचं थोडं निरीक्षण करूया. संख्यारेषेचा आरंभबिंदू हा ओ असतो. संख्यारेषेवरील ओ बिंदूला आरंभबिंदू असे म्हणतात. ओ बिंदू 0 ही संख्या दर्शवतो. शून्याच्या उजवीकडील धनसंख्या असतात, म्हणजे शून्याच्या इकडे उजवीकडे धनसंख्या असतात आणि शून्याच्या डावीकडील संख्या जे इकडे या संख्या ऋण असतात. उजवीकडील संख्या धन असतात आणि डावीकडील संख्या ह्या ऋण असतात. आणि या आरंभबिंदू ओ या अक्षराने दाखवला जातो. आरंभबिंदू ओ 0 संख्या दर्शवतो. ही 0 ही संख्या धनही नसते आणि ऋणही नसते. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे ती म्हणजे संख्यारेषेवरील उजवीकडील संख्या ही डावीकडील संख्येपेक्षा नेहमी मोठी असते. उदाहरणार्थ 7 ही संख्या 5 पेक्षा मोठी आहे, म्हणजे इथं उजवीकडील संख्या ही मोठी आहे. त्याचप्रकारे इथं पाहायला गेलं तर इथं संख्यारेषेवरती ऋणचिन्ह दिलेले नाहीत. इथं ऋणचिन्ह असे असतात: शून्याच्या डावीकडे -1, -2, -3, -4, -5, -6, -7. आणि संख्यारेषेच्या उजव्या बाजूला जे संख्या असतात त्यांना धनचिन्ह असतं. धन म्हणजे अधिक चिन्ह. हे धनचिन्ह जे आहे हे धनचिन्ह संख्येला दिलं नाही तरी चालतं. म्हणजे धन 2 असं लिहा किंवा नुसतं 2 लिहा तरी चालतं. पण ज्यावेळी मायनस चिन्ह संख्येला असतं त्यावेळी ते चिन्ह अंकांना द्यावंच लागतं. म्हणजे -1 म्हणजे -1, -1, -2 अशा प्रकारे ऋणसंख्यांचं लेखन करावं लागतं. ठीक आहे. आजच्या या संख्यारेषा घटकावरती आपण 10 प्रश्न पाहूया आणि या 10 प्रश्नांच्या माध्यमातून हा घटक आपण चांगला शिकून घेऊया. पहिला प्रश्न आहे आजचा: जर ए बरोबर 2 धनसंख्यांचा गुणाकार. म्हणजे काय आहे थोडक्यात त्यांनी काय सांगितलेलं आहे? ए बरोबर 2 धनसंख्यांचा गुणाकार म्हणजे एक संख्या धन असेल गुणिले दुसरी धनसंख्या. 2 धनसंख्यांचा गुणाकार हा नेहमी धनच येतो, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. बी बरोबर 2 ऋणसंख्यांचा गुणाकार. बी बरोबर ऋण गुणिले ऋण. 2 ऋणसंख्या परस्परांशी गुणाकार केल्यानंतर त्यांचंही उत्तर धनच येतं आणि धन गुणिले धनसुद्धा उत्तर त्यांचं धनच येतं. सी काय आहे? एक धनसंख्या व एक ऋणसंख्या. म्हणजे असं धन गुणिले ऋण बरोबर संख्यांचा गुणाकार हा आपल्या सर्वांना माहीत आहे की तो ऋणच येतो. म्हणजे समान चिन्हांचा गुणाकार धन येतो आणि भिन्न चिन्हांचा गुणाकार हा ऋण येतो. असा नियम आहेत आणि ते नियमानुसार असल्यास ए अधिक बी वजा सी बरोबर किती? आपल्याला इथं संख्या दिलेल्या नाहीत, पण इथं आपल्याला उत्तर काढायला सांगितलेलं आहे. तर आपण माहिती आहे 2 धनसंख्यांचा गुणाकार नेहमी धनच असतो. मग ती संख्या कोणती असेल? 2 ऋणसंख्यांचा गुणाकारसुद्धा धनच येणार. आणि सी
एक धन एक ऋण असेल त्यांचाही गुणाकार ऋणच येणार. अशा प्रकारे इथं ABCच्या चिन्हांची किंमत येईल. मग आता उत्तर किती येईल? तर उत्तर असं येईल पहा. A धन पुन्हा अधिक B धन वजा ऋण अशा प्रकारे येईल. आणि इथं काय होईल? धन अधिक धन आणि ऋण गुणिले ऋणसुद्धा काय येईल? इथं ऋण गुणिले ऋणसुद्धा काय येईल? इथं धनच येईल. म्हणजे इथं धन होणार, ह्यांचीसुद्धा बेरीज धनसंख्या होणार आहे. म्हणजे इथं उत्तर धन अधिक धन यांचं उत्तर ही धनसंख्याच येणार आहे. आपण उदाहरणादाखल संख्या घेतली आणि उदाहरण सोडवलं तरीसुद्धा आपल्याला समजेल ते. ठीक आहे, पुढील प्रश्न बघूया. 3/4 ही संख्या संख्यारेषेवर दाखवण्यासाठी कोणत्या एकक अंतराचे समान भाग करावे लागतील? तर ही संख्या अपूर्णांक आहे. आपण आता संख्यारेषा पाहिली. या संख्यारेषेवरती सर्व पूर्ण अंक आहेत. 1 2 3 4 5 6 असे पूर्ण अंक आहेत. पण 3/4 ही अपूर्णांक संख्या आहे. ही संख्या कोणत्या संख्यांच्या मध्ये असेल हे कसं ओळखायचं? तर सोपा मार्ग आहे यासाठी. 3/4 हे 3/4चा आपण काय करायचा की भागाकार लावून अतिसंक्षिप्त रूप काढायचं त्याचं, किंवा भाग पूर्ण लावायचा. 4 1 4 4 0 0 राहिले 3 4 7 28 आणि 4 5 20 0.75 उत्तर येतं आहे. म्हणजे याचा अर्थ 0.75 ही संख्या कोणाच्या दरम्यान असते? तर 0 आणि 1च्या मध्ये असते. म्हणजे 3/4 ही संख्या संख्यारेषेवर दाखवण्यासाठी 0 ते 1 या एककाचे अंतराचे समान भाग पाडावे लागतील. पुढील प्रश्न पाहूया. सेम प्रश्न आहे पहा. फक्त इथं ऋण चिन्ह आहे. ऋण 14/5 म्हणजे -14/5 ही संख्या संख्यारेषेवर दाखवण्यासाठी कोणत्या एकक अंतराचे समान भाग करावे लागतील? फक्त इथं मायनस चिन्ह म्हणजे ऋण चिन्ह जे आहे त्याचे आपल्याला थोडीशी विचार करावा लागेल. पाहूया. 14/5 अशाच प्रकारे 5 दुनी 10 पॉईंट आला आणि 5 8 40 म्हणजे 2.8. 2.8 हे 2 ते 3 या दरम्यान संख्या असते. फक्त मायनस होतं इथं म्हटलं हे सुद्धा मायनस असणार आहे. आणि इथं सुद्धा हे -2 to -3 म्हणजे ऋण 2 ते ऋण 3च्या दरम्यान ऋण 14/5 ही संख्या असणार आहे किंवा दाखवता येते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर. चौथा प्रश्न पाहूया. एका संख्यारेषेवरील A या बिंदूचा निर्देशांक 5 आहे. AB हे अंतर 2 आहे. तर Bचा निर्देशक किती? 2 अचूक पर्याय निवडा. आपल्याला 2 पर्याय निवडायचे आहेत पहा. एक संख्यारेषा आपण काढूया माहितीसाठी. अशा प्रकारे संख्यारेषा असते. ए बिंदू म्हणजे A हा बिंदू कोणता अंक दाखवतो? 5 अंक दाखवतो. B हा 2 अंतरावरती आहे म्हणजे 1 2 2 अंतरावरती आहे तो. 1 घन 2. मग हा 2 अंतरावरती आहे तर Bचा निर्देशन किती असेल? 5 आणि 1 6 6 आणि 1 7 म्हणजे Bचा निर्देशांक हा 7 असेल. हे झालं आपण उजव्या बाजूला गेलो. जर डाव्या बाजूला गेलो तर 1 आणि 2. समजा B इथं असेल तर किती निर्देशांक असेल याचा? 5 4 आणि 3 3 असेल. म्हणजे 2 अचूक पर्याय निवडत असताना आपल्याला 7 उत्तर असणारा पर्याय आणि 3 उत्तर असणारा पर्याय आपल्याला इथं निवडावा लागेल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 आपल्याला इथं निवडावा लागेल. पुढील प्रश्न पाहूया.
पाचवा प्रश्न आहे, संख्यारेषेवर P या बिंदूचा निर्देशक 4/5 आहे. बिंदू P व बिंदू Q मधील अंतर 4/5 आहे. तर Qचा, इथं Q शब्द राहिलेला आहे लिहायचा, तर Qचा निर्देशक किती? 2 अचूक पर्याय निवडा. हा सुद्धा पाठीमागील प्रश्नासारखाच आहे. यासाठी सुद्धा संख्यारेषा काढणं थोडं इथं आवश्यक वाटत आहे. आपण एक संख्यारेषा काढली अशी. Pचा निर्देशक किती दिलेला आहे की 4/5 दिलेला आहे. 4/5 म्हणजे 4/5 असतं म्हणजे काय असतं, तर एका घटकाचे 5 भाग केलेले असतात. म्हणजे उदाहरणार्थ हा 3, 2 आणि हा 1 आणि हा 5 हा पूर्ण भाग असतो. हा काय असतो? पूर्ण भाग. म्हणजे 1 2 3 1 2 3 4 5 5 घरांचा हा पूर्ण भाग असतो. अशा प्रकारे हे 5 छोट्या भागांचं एक पूर्ण एकक अशा प्रकारे ही रचना असते. मग P हा 4/5चा दिलेला आहे आणि Q किती अंतरावरती आहे? त्यांच्यामधलं अंतर परत 4/5 आहे. म्हणजे आपण तसंच घेऊया, छोटे छोटे भाग मोजूया. P पासून मोजूया आपण. P पासून मोजूया आपण की इथून 1 2 3 आणि 4 हे 4 भाग झाले. 1 2 3 4 4 वरती इथं Q आहे. मग हा किती? 4/5 अंतरावरती आहे. मग याचं अंतर किती असेल बरं? तर याचं अंतर असेल 4/5 अधिक 4/5 बरोबर 4 आणि 4 8 8/5 असं उत्तर असेल. म्हणजे हा Q बिंदू किती दर्शवत असेल तर 8/5. हे झालं एक उत्तर. म्हणजे आपल्याला माहीत झालं की 8/5 हे उत्तर येतं. आता हे आपण उजव्या बाजूला गेलो होतो. आता डाव्या बाजूला जाऊन पाहूया. P हा 4/5 दाखवतोय. तर डाव्या बाजूला जात असताना बघूया इकडं की इथून इकडे गेलो 1/5 म्हणजे 3/5 2/5 1/5 आणि इथं 0/5 0/5 येईल. म्हणजे 0/5 म्हणजे किती असणार सांगा बरं? सुरुवातीलाच इथं उत्तर येणार, इथं 5 0 0 शून्यच उत्तर येणार बघा इथं. म्हणजे अशा प्रकारे निर्देशांक पाडत असताना एक पर्याय आपला 0 येईल आणि एक पर्याय 8/5 असे दोन्ही पर्याय इथं उत्तरं बरोबर येतील. पाहूया पर्याय क्रमांक कितवा बरोबर येतोय तो. पहिला आणि दुसरा इथं बरोबर येत आहे. हे जे चिन्ह आहे हे गुणाकाराचं चिन्ह आहे. 8 गुणिले 1/5 म्हणजे 8/5 आणि हा पर्याय क्रमांक 1 बरोबर, पर्याय क्रमांक 2 बरोबर. पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्नासाठी सूचना आहे. सूचना वाचणं महत्त्वाचं असतं. दिलेल्या संख्यारेषेवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. संख्यारेषा पाहूया. आरंभबिंदू O हा आरंभबिंदू आहे. शून्य संख्या दाखवलेली आहे. इकडे धनपूर्णांक संख्या आहेत, इकडे ऋणपूर्णांक संख्या दाखवलेल्या आहेत. प्रत्येक संख्या या इथं अक्षरांनी दाखवलेल्या आहेत आणि आपल्याला इथं अंतर मोजायचं आहे. बघूया ह्यावरील पुढील प्रश्न काय आहेत ते पाहूया आपण. प्रश्न 6वा. बिंदू R व बिंदू O मधील अंतर किती? बिंदू R व O. बिंदू R इथं आहे, बिंदू O इथे आहे. या दोन्हीमधलं अंतर किती? तर पहा, दोन्हीमधलं अंतर काढणं सोपं आहे. 1 2 3 किती एकक आहे त्याचं? 3 एकक. एकक म्हणा किंवा 3 हे अंतर आहे. अंतर मोजत असताना एक लक्षात घ्या, आपण ऋण बाजूकडील अंतर मोजू अथवा धन बाजूकडील अंतर मोजू, अंतर नेहमी हे धनच असतं. अंतर नेहमी कसं असतं? धन असतं. मग आपलं आता बिंदू R आणि बिंदू O यांच्यामधील अंतर किती? तर यांच्यामधील अंतर हे
3 म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर. पुढील प्रश्न पाहूया. 7वा प्रश्न. बिंदू ए व बिंदू ई मधील अंतर किती? चला पाहूया. जर बिंदू ए कुठे आहे, बिंदू ई कुठं आहे, पाहूया आपण. बिंदू ए म्हणजे हा बिंदू आणि बिंदू ई म्हणजे हा बिंदू. किती अंतर बघूया किती. तर 1 2 3 4 4. बघा किती अंतर आहे. 4 एकक. ज्यावेळी कोणतंही एकक दिलं नसतं त्यावेळी आपण एकक हा शब्द वापरतो किंवा 4 युनिट. म्हणजे इथं उत्तर आहे 4. पर्याय क्रमांक किती येतो बरोबर बघूया 7व्या प्रश्नाचा. हां, चौथा पर्याय बघा इथं. चौथा पर्याय. पुढील प्रश्न पाहूया. ए बी व पी क्यू अंतराची वजाबाकी सांगा. पहिल्यांदा ए बी अंतर पाहूया किती आहे ते, पी क्यू अंतर किती पाहूया आणि मग वजाबाकी करूया. संख्यारेषेची मदत घेणं गरजेचं आहे आपल्याला इथं. संख्यारेषा समोर घेऊया. ए बी अंतर किती आहे. ए बी अंतर आहे 1 अंतर आहे. आणि पी क्यू अंतर किती आहे. हे सुद्धा अंतर 1च आहे. आता तुम्ही म्हणाल इथं -1 -2 म्हणजे -1 -2 मग अंतर यांचं -1 येईल असं काही नाही. मग पहा मुलांनो, अंतर मोजताना नेहमी धनच असतं, 1च आहे. आणि या दोघांची फरक काढायचा म्हणजे वजाबाकी म्हणजे उत्तर 0 येईल. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर हे 0 असेल. ए बी व पी क्यू अंतराची वजाबाकी सांगा. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल बरोबर. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न पाहूया. 9वा. सी पीपेक्षा खालीलपैकी कोणते अंतर मोठे आहे. सी पीचं अंतर पाहूया किती आहे ते आणि मग मोठं अंतर आपल्याला काढता येईल. सी पीचं अंतर बघूया. सी बघूया. सी इथं आहे, पी इथं आहे. किती मोजूया. 1 2 3 4. सी पीचं अंतर आहे 4 एकक. मग सी पीचं 4 आहे तर बाकीच्यांचं पाहूया किती येतं ते. सी पी पुन्हा बी ओ आणि ए एस. बी ओचं अंतर किती आहे बघूया. बी ओ 2 अंतर आहे. पुन्हा ए एस किती आहे. ए एस 1 2 3 4 5. ए एसचं 5 अंतर आहे, 5 एकक. ए एसचं अंतर किती आहे. 5 एकक आहे. ओ आरचं किती पाहूया. ओ आर आणि डी ए. ओ आरचं अंतर 3 आहे आणि डी ए 1 2 3. डी एसुद्धा 3 आहे. म्हणजे आपलं इथं उत्तर येतं इथं प्रश्न क्रमांक 9व्याचं ए एस हे उत्तर इथं आपलं बरोबर आहे. त्याचं अंतर 5 आलेलं होतं. 5 एकक. 4पेक्षा मोठं. आजच्या लेक्चरमध्ये शेवटचा प्रश्न पाहूया. वरील आकृतीतील सर्वात मोठे अंतर खालीलपैकी कोणते. सर्वात मोठे अंतर कोणते पाहूया. पहिलं टी पाहूया. टी आणि एस क्यू. टी अंतर किती आहे. टी अरे वा, टीच जास्त असणार आहे कारण टीच इथं स्टार्टिंग पॉईंट आणि लास्ट पॉईंट आहे. टी आणि ई किती अंतर आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 अंतर आहे टीचं. बाकी सर्व लहानच येणार आहेत. आता टी नंतर कोणता आहे. एस क्यू आणि क्यू सी. एस क्यू पाहूया. एस क्यू लहानच आहे. क्यू सीसुद्धा लहानच आहे. आणि शेवटचा आहे तो क्यू ओ पी किती आहे पाहूया. ओ पी एकच आहे. म्हणजे टी हे आपल्याला उत्तर माहीतच होतं, फक्त आपला अभ्यास पक्का असावा यासाठी आपण इथं थोडी पडताळणी केली. पहा तर मुलांनो, आज आपण संख्यारेषा प्रश्न सोडवत असताना संख्यारेषेचं निरीक्षण चांगलं करणं गरजेचं आहे. आणि संख्यारेषेवरती असणारा आरंभबिंदू, संख्यारेषेवर दाखवलेले धनपूर्णांक संख्या, ऋणपूर्णांक संख्या, संख्यारेषेवरील मोठी संख्या कोणत्या बाजूची असते, पुन्हा कोणती संख्या कोणत्या दोन संख्यांच्या दरम्यान येईल, ह्या गोष्टींचा अभ्यास आपण आता या तासाला केलेला आहे. तुम्हाला अशाच प्रकारे स्कॉलरशिप, NMS, NTS
नवोदय परीक्षा इत्यादीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि चांगला अभ्यास करा. धन्यवाद.